आगतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व शिवभक्तांचे, श्रीराम भक्तांचे मी सर्वांना जय शिवराय आणि जय श्रीराम म्हणतो. आज आपल्या शिववंदना मित्रपरिवार धायरी तसेच न्यू आर्या फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे हिंदू साम्राज्य दिवस तसेच शिवराज्याभिषेक दिवसानिमित्त आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानामध्ये सर्वांचे स्वागत करतो. आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी सार्थक जाधव हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपले विचार मांडू इच्छितात, तर 2 मिनिटं सर्वांनी त्यांचे विचार ऐकावे. नमस्कार, माझं नाव सार्थक संदीप जाधव. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धायरी गावामध्ये शिववंदना मित्र परिवार ह्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शिववंदना मित्र परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. एक एक पोलादी मावळे एकत्र आले, निराळ्या छातीने हिंदुस्थान आंदोलन केले. पराक्रमाने त्यांच्या आसमान दुंदून गेला, पराक्रमाने त्यांच्या आसमान दुंदून गेला. परकीय स्त्रियांनी देखील त्यांच्यावर गर्व केला. 18 पगड जातींना ज्यांच्या स्वराज्यात अभिमान वाटला, अहो 18 पगड जातींना ज्यांच्या स्वराज्यात अभिमान वाटला, गणी विकाव्याने ज्यांच्या मुघलही थिजून गेला. 36 मन सोनं घेऊन जाताना इंग्रजही थकून गेला. असे आमचे शिवबा राजे होऊन गेले, असे आमचे शिवबा राजे होऊन गेले. अशा या राजांना आपणा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अवघ्या 9 वर्षाच्या कालखंडात एकही तह नाही, अवघ्या 9 वर्षाच्या कालखंडात एकही तह नाही, 128 युद्धात एकदाही हार नाही. असे शिवछत्रपतींचे छावापुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना देखील आपणा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. भवानी मातेचा लेख तो मावळ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मावळ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूशी नटला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला फाडला होता. ह्या महाराष्ट्राच्या मातीत योग पुरुष शिवछत्रपती राजा घडला होता. ह्या महाराष्ट्राच्या मातीत योग पुरुष शिवछत्रपती राजा घडला होता. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबाची होई, तुकोबाची वाणी, शिवबाची तलवार. महाराष्ट्र म्हणजे एकनाथांचं भारूड, नवनाथांचं गारूड. महाराष्ट्र म्हणजे महामंगल शारदेची मूर्ती, सावरकरांची कीर्ती. महाराष्ट्र म्हणजे हर हर महादेव. महाराष्ट्र म्हणजे जय भवानी, जय शिवाजी. इथे जमलेल्या सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या सर्वांना शिवनेरीची श्रीमंती, प्रतापगडाची भव्यता, रायगडाची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो. एवढे बोलून माझे 2 शब्द तेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सार्थकजींनी अतिशय उत्तमपणे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपले विचार मांडले.